नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, सध्या पोलीस भरती ही जी काही रिक्वायरमेंट आहे ती विधानसभेमध्ये नुकतंच देवेंद्र फडणवीस साहेबांनी 13,500 पदं हे निघतील असं, म्हणजेच 13,500 पोलिसांची भरती होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ती पोलीस भरती निश्चितच आहे. आणि जे काही योगेश कदम जे आहेत गृहराज्यमंत्री, त्यांनी सुद्धा ही 13,500 पेक्षाही पोलीस भरती जास्त पद निघू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही जी काही पोलीस भरती आहे ती सध्या कशा प्रकारे निघू शकते, काय निघू शकते हे आपण बघणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर बघा, जे काही ही सध्या जी काही ही व्हायरल होत आहे, बऱ्याच आपल्या सबस्क्राईब मित्रांनी किंवा मित्रांनी बरेच आपल्याला फोन करून किंवा बरेच प्रश्न विचारले की बाबा हे नेमकं काय आहे, की ही पोलीस रिक्वायरमेंट सुरू झालेली आहे का. हे तुम्हाला दिसत असेल, पोलीस रिक्वायरमेंट 22/7/2025. तर हे असं दाखवत आहे. तर हे नेमकं काय आहे हे असं बरेच आपले सबस्क्राईब मित्र आणि बरेच मित्र आपल्याला विचारत आहेत. आणि याचं एक आणखीन एक म्हणजे बघा, पोलीस भरती अर्ज सुरू झाले आहेत का, जाहिरात आलेत का, हे सुद्धा विचारण्यात आपल्याला येत आहे. त्याची आपण शंका दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, तुम्हाला माहिती असेल, जे काही पोलीस भरती जाहिरात असते ती जाहिरात प्रथम तुम्हाला पेपरला डिक्लेअर करावं लागते. त्याचे पद किती आहेत, काय आहेत, परत पूर्ण पहिला पेपरमध्ये जाहिरात येत असते आणि त्याच्यानंतरच तुमच्या वेबसाईटला अर्जाची डेट सुरू होत असते. तर आता नेमकं हे मग काय आहे, तर तुम्हाला माहिती असेल, जे काही बार्टी नावाची एक संस्था आहे, बार्टी असू द्या, सारथी असू द्या किंवा अशा बऱ्याच संस्था असतात, जे काही ज्या मुलांना शिक्षण घेत किंवा काम घेत घेत ज्यांना काम करता येत नाही, म्हणजेच प्रॅक्टिस करता येत नाही, त्या मुलांसाठी जे काही सरकार आहे ते सरकार काय करतं, तर अशा योजना काढतं. बार्टी सारख्या, सारथी सारख्या. जर बार्टी योजना बघितली तर ही SC वर्ग प्रवर्गासाठी ही बार्टी काम करते. तर ही बार्टी नेमकं काय योजनेचं काय काम करते, तर ही बार्टी योजना आहे ती जे काही मागासवर्गीय मुलं आहेत, तर आता तुम्हाला इथं दिसत असेल बघा, हे पोलीस रिक्वायरमेंट इथं दिसत असेल. तर हे असं सध्या ह्या गुगलवरती, म्हणजेच बार्टी या संस्थेवरती दाखवत आहे. त्यामुळेच आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला फोन केला आणि विचारलं की बाबा नेमकं हे काय आहे. तर एक बार्टी अशी संस्था आहे की पोलीस भरती निघायच्या अगोदर 3 महिने ही मुलांना ट्रेनिंग देते, ज्यांना मोफत देते. त्यांना खाणं पिणं किंवा पुस्तक, वह्या असू द्या किंवा बूट असू द्या किंवा त्याचे कपडे असू द्या, अशी एक ट्रेनिंग देते 3 महिने. तर यालाच बार्टी म्हणतात. आणि महत्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, तुम्ही समजू शकता की जर ही सरकार असं सध्या पोलीस रिक्वायरमेंट जागा, म्हणजेच ही योजना सुरू करणार आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट चालू झालेली आहे. तर याचे अर्ज सुद्धा आता नुकतेच काही दिवसामध्ये सुरू होणार आहेत मित्रांनो. 5-6 दिवसामध्ये याचे अर्ज सुरू होतील ह्या योजनेचे. तर ही योजना तुम्हाला 3 महिने पोलीस भरती निघायच्या 3 महिन्या अगोदर ही जी काही संस्था असते ती तुम्हाला ट्रेनिंग देऊन तयार करते. त्यामुळे त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला खाणं पिणं, तुमचे बूट शूज, अशा बऱ्याच गोष्टी आणि वरून पैसे सुद्धा ही योजना तुम्हाला स्कॉलरशिप देत असते. तर अशी ही योजना आहे. तर कुठलीही पोलीस भरतीची जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाही, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस चालूच ठेवायची आहे. परंतु जे काही आपल्याला आता बघा, मी प्रत्येकाला जितके मला फोन येतात त्यांना जर सांगणं कठीण आहे की प्रत्येकाला फोन उचलून सांगणं. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून माझे जितके सबस्क्रायबर आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही जी काही न्यूज आहे ती न्यूज त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. तर बघा, जे काय आता सध्या SC साठी बार्टी ही योजनेचे फॉर्म सुरू होणार आहेत. आणि ह्याच्या पुढेही जर सारथी वगैरे असे काही संस्था आहेत जी काही पूर्व प्रशिक्षण देतात योजनेअंतर्गत, तर अशी ही योजना आहे. तर ही योजना सध्या काही दिवसामध्ये
याचे फॉर्म निघतील, अर्ज निघतील, याचा अर्ज जरूर भरा. कारण आणि महत्वाचं म्हणजे जाता सांगू इच्छितो की पोलीस भरती 100% होणार आहे. कारण बघा, ही जी काही जाहिरात देत असतात संस्था, प्रशिक्षण म्हणजे थोडक्यात अकॅडमी म्हणा मित्रांनो. मात्र तिथं अकॅडमीमध्ये आपल्याला स्वतःला पैसे भरावं लागतं. परंतु ही जी काही संस्था असतात, ही बार्टी सारख्या, तर ती संस्था आपल्याला पैसे देऊन, बोर्ड देऊन, आपलं खाणं पिणं बघून हे आपल्याला ट्रेनिंग देत असतात. एवढाच फरक आहे. तर ही अशी योजना आहे. आणि महत्वाचं म्हणजे बघा, भरतीच्या प्रत्येक तुम्ही जर पाहिलं असेल की जेव्हा भरती निघायच्या अगोदर ही संस्था म्हणजे यांचं शासनाने पोलीस गृह खातं यांची कुठे लिंक असते. त्यामुळेच पोलीस भरती निघायच्या अगोदर 3 महिने अगोदर ही संस्था ही त्यांची ही योजना सुरू करत असते मित्रांनो. त्यामुळे आतापर्यंत पोलीस भरती जी काही येत होती ती 100% आता जाहिरात निघू शकते. आणि ह्या महिन्यात जर नाही आली तर सप्टेंबर ऑगस्ट हे 2 महिन्यामध्ये जाहिरात ही 100% येऊ शकते मित्रांनो. कारण बार्टीने ही सध्या नोटिफिकेशन सुरू केलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल. तर इथे तुम्हाला ही जी काही योजनेची नोटिफिकेशन येत आहे पोलीस रिक्वायरमेंट, हे तुम्ही बघत असाल मित्रांनो. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण पोलीस भरतीची कुठलीही बारीक सारीक गोष्ट असू द्या आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो मित्रांनो. जय हिंद.